हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्रावण महिन्यात मांसाहार, नखे कापणे, केस कापणे हे का करू नये याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, श्रावण महिन्यात हे आपण का करू नये, या गोष्टी आपण का टाळाव्यात हे आपण एका कथेद्वारे जाणून घेणार आहोत. प्राचीन काळी एका गावात धनंजय नावाचा एक व्यापारी राहत होता. तो देवभक्त होता, पण धर्मातील काही नियमांना तो अंधश्रद्धा समजत असे. एके दिवशी श्रावण महिना सुरू झाला. गावातील लोक उपवास, शिवपूजा, रुद्राभिषेक आणि सात्विक आहार पाळत होते. पण धनंजय म्हणाला, मांस खाल्लं तर काय होते, केस नखे कापली तर काय बिघडते, हे सगळे जुने समज आहेत. हे ऐकून गावातील वृद्ध ऋषितुल्य गुरु सोमेश्वर महाराज हसले आणि म्हणाले, प्रत्येक परंपरेमागे काही ना काही कारण असते. ते समजून घेतलेस तर नियम ओझे वाटणार नाही. त्यानंतर त्यांनी धनंजयाला काही प्रसंग सांगितले. श्रावण महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व. श्रावण महिन्याचा पहिला दिवस उजाडला होता. पहाटेच्या सरींनी संपूर्ण गाव धुवून निघाले होते. मंदिरातील घंटानाद, ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप आणि ओल्या मातीचा सुगंध वातावरणात पसरला होता. गावातील प्रत्येक घरात भक्तिभावाचे वातावरण होते. धनंजय हा व्यापारी मंदिराकडे जात असताना त्याने पाहिले की लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण शिवमंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे होते. काही जण बेलपत्र अर्पण करत होते, तर काही रुद्राभिषेक करत होते. धनंजयाला आश्चर्य वाटले. तो मंदिरातील विद्वान संत सोमेश्वर महाराजांना म्हणाला, महाराज, वर्षभर भगवान शिवाची पूजा करता येते, मग श्रावण महिन्यालाच एवढे महत्त्व का दिले जाते? महाराज शांतपणे हसले आणि म्हणाले, वत्सा, प्रत्येक ऋतू आणि प्रत्येक महिन्याचा निसर्गाशी तसेच आध्यात्मिक साधनेशी एक विशेष संबंध असतो. श्रावण हा केवळ कॅलेंडरवरील महिना नाही, तर मन आणि आत्मा शुद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे. ते पुढे म्हणाले, पावसामुळे धरती हिरवीगार होते, झाडांना नवी पालवी फुटते, नद्या भरून वाहतात आणि संपूर्ण सृष्टी नवजीवनाने फुलते. जसा निसर्ग स्वतःला नव्याने घडवतो, तसाच मनुष्यानेही या काळात आपल्या मनातील अहंकार, राग, मत्सर आणि लोभ यांचा त्याग करून स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा. धनंजय लक्षपूर्वक ऐकत होता. महाराज म्हणाले, भगवान शिव हे वैराग्य, संयम आणि करुणेचे प्रतीक आहेत. म्हणून श्रावण महिन्यात शिवपूजा, रुद्राभिषेक, महामृत्युंजय मंत्राचा जप, उपवास, दान आणि सत्संग यांना विशेष महत्त्व दिले जाते. या साधनांमुळे मन शांत होते आणि ईश्वराचे नाते अधिक दृढ होते. यानंतर त्याने एक सुंदर उदाहरण दिले. समजा आरसा अनेक दिवस स्वच्छ केला नाही तर त्यावर धूळ साचते आणि त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. पण तोच आरसा स्वच्छ केला की प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसते. आपले मनही त्या आरशासारखे आहे. काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार या धुळीने ते झाकले जाते. श्रावणातील साधना म्हणजे त्या मनरूपी आरशाची स्वच्छता. धनंजयाच्या मनात एक नवा विचार जागा झाला. महाराज पुढे म्हणाले की श्रावण हा फक्त काही नियम पाळण्याचा महिना नाही, तो आत्मपरीक्षणाचा काळ आहे. आपण कोणाला दुखावले आहे का? कोणाला मदत करू शकतो का? आपल्या जीवनात अधिक प्रेम, दया आणि क्षमा कशी आणता येईल, या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा हा महिना आहे. धनंजयने नम्रतेने विचारले, म्हणजे श्रावणाचे खरे महत्त्व केवळ उपवासात नाही? महाराज हसून म्हणाले, उपवास हा एक मार्ग आहे, पण अंतिम ध्येय नाही. खरा उपवास म्हणजे वाईट विचारांचा त्याग, वाईट सवयींपासून दूर राहणे आणि सत्कर्माचा स्वीकार. ज्याने मन शुद्ध केले त्यानेच श्रावणाचे खरे महत्त्व समजून घेतले. त्या दिवशी धनंजयने मनोमन संकल्प केला की या श्रावणात तो केवळ बाह्य पूजा करणार नाही, तर आपल्या स्वभावातही सकारात्मक बदल घडवेल. श्रावण महिना हा मन, शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीचा काळ मानला जातो. भगवान शिवाची उपासना म्हणजे संयम, वैराग्य, करुणा आणि अंतर्मुखतेचा मार्ग स्वीकारणे. उपवास, जप, दान आणि सत्संग
याचा उद्देश केवळ धार्मिक विधी नसून मनाला सात्विक बनवणे हा आहे. श्रावणाचे खरे पालन म्हणजे स्वतःमध्ये चांगले परिवर्तन घडवणे आणि ईश्वर भक्तीसह सदाचाराचा स्वीकार करणे. आता आपण पाहूया की श्रावणात मांसाहार का टाळावा. श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार होता. पहाटेपासून शिवमंदिरात भक्तांची गर्दी होती. सर्वजण बेलपत्र, दूध आणि गंगाजल घेऊन भगवान शिवांच्या दर्शनांसाठी आले होते. मंदिरात ओम नमः शिवायचा अखंड जप सुरू होता. पूजा आटोपल्यानंतर धनंजय गावातील बाजारात गेला. तेथे पाहिले की बहुतेक लोक भाज्या, फळे, धान्य आणि दूध खरेदी करत होते, पण मांस आणि विक्रीच्या दुकानात फारशी गर्दी नव्हती. धनंजय आश्चर्याने म्हणाला, महाराज, श्रावणात इतके लोक मांसाहार का टाळतात? देवाने सर्व प्रकारचे अन्न निर्माण केले आहे, मग या महिन्यातच मांस खाणे का टाळावे? सोमेश्वर महाराज शांतपणे म्हणाले, वत्सा, हा नियम केवळ अन्नाचा नाही तर मनाचा आहे. श्रावण हा जप, तप, संयम आणि करुणेचा महिना मानला जातो. या काळात मन अधिक सात्विक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. धनंजय म्हणाला, पण मांसाहाराचा भक्तीशी काय संबंध? महाराज म्हणाले, धर्मशास्त्रांमध्ये सात्विक, राजस आणि तामस म्हणजे असे आहाराचे 3 प्रकार सांगितले आहेत. सात्विक आहार मन शांत आणि स्थिर ठेवण्यास मदत करतो, म्हणून जप, ध्यान आणि उपासनेच्या काळात अनेक जण सात्विक भोजनाचा स्वीकार करतात. ते पुढे म्हणाले, मांसाहार हा अनेक परंपरांमध्ये तामस किंवा राजस आहाराशी संबंधित मानला जातो. त्यामुळे श्रावणात शक्य तितका अहिंसेचा मार्ग स्वीकारावा, अशी परंपरा निर्माण झाली. धनंजय विचारात पडला. महाराज पुढे म्हणाले, भगवान शिवांना भोलेनाथ म्हणतात. ते सर्व जीवांवर समान कृपा करणारे आहेत. श्रावणात त्यांच्या भक्तांनीही दया, करुणा आणि संयम याचा स्वीकार करावा, असा संदेश या परंपरेतून दिला जातो. वैज्ञानिक कारण महाराज धनंजयला गावाबाहेरच्या शेतात घेऊन गेले. ते म्हणाले, पावसाळा हा अनेक प्राणी, पक्षी आणि जलचर यांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात त्यांच्या संवर्धनाला संधी मिळावी म्हणूनही अनेक समाजात मांसाहार कमी करण्याची प्रथा होती. ते पुढे म्हणाले, पूर्वी रेफ्रिजरेटर नव्हते. पावसाळ्यात दमट हवेमुळे मांस लवकर खराब होण्याची शक्यता असे. जीवाणू आणि परजीवी वाढण्याचा धोका अधिक असे. त्यामुळे अन्नातून संसर्ग होण्याची शक्यता वाढत असे. धनंजय म्हणाला, म्हणजे ही परंपरा आरोग्याशीही संबंधित आहे का? महाराज उत्तरले, होय. आपल्या पूर्वजांनी अनेक नियम धार्मिक स्वरूपात सांगितले, जेणेकरून लोक ते सहज पाळतील. त्यामुळे श्रद्धेसोबत आरोग्याचेही संरक्षण होत असे. त्या संध्याकाळी धनंजय घरी परतला. त्याने आपल्या कुटुंबाला सांगितले, यंदाचा संपूर्ण श्रावण आपण सात्विक आहार घेऊ. फक्त नियम म्हणून नाही, तर मन शांत ठेवण्यासाठी, करुणा वाढवण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी. त्या दिवसापासून त्याच्या घरात दररोज शिवनामाचा जप, साधे सात्विक भोजन आणि अन्नदान सुरू झाले. काही दिवसातच त्याला मन अधिक शांत, प्रसन्न आणि एकाग्र वाटू लागले. श्रावणात मांसाहार टाळण्यामागे अहिंसा, संयम आणि सात्विक जीवन हा धार्मिक संदेश आहे. सात्विक आहारामुळे जप, ध्यान आणि भक्तीत मन अधिक एकाग्र राहण्यास मदत होते. वैज्ञानिकदृष्ट्या पावसाळ्यात अन्न दूषित होण्याचा आणि काही संसर्गाचा धोका वाढू शकतो. म्हणून हलका व स्वच्छ आहार अधिक योग्य मानला जातो. महत्त्वाची गोष्ट, सर्व हिंदूंना श्रावणात मांसाहार टाळणे हा एक सारखा बंधनकारक धार्मिक नियम नाही. ही प्रथा अनेक कुटुंबे, प्रदेश आणि संप्रदायात श्रद्धेने पाळली जाते आणि तिच्या मागे आध्यात्मिक तसेच व्यावहारिक कारणे आहेत. श्रावणात केस का कापत नाही? श्रावण महिन्याचा 3रा सोमवार उजाडला होता. पहाटेच्या सरींनी संपूर्ण गाव प्रसन्न झाले होते. शिवमंदिरात रुद्राभिषेक सुरू होता. पूजा आटोपल्यानंतर धनंजय गावातील रस्त्याने घरी निघाला. वाटेत त्याने पाहिले की गावातील न्हाव्याचे दुकान बंद होते. दारावर एक फलक लावलेला होता, आज श्रावण सोमवार असल्याने दुकान बंद राहील. धनंजयला आश्चर्य वाटले. तो थेट सोमेश्वर महाराजांकडे गेला. तो म्हणाला, महाराज, काही लोक म्हणतात की श्रावणात केस कापले तर अशुभ होते, तर काही म्हणतात की
भगवान शिव रागावतात. हे खरे आहे का? महाराज हसले आणि म्हणाले, वत्सा, धर्माचा उद्देश भीती निर्माण करणे नाही तर विवेक जागृत करणे आहे. श्रावणात केस न कापण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे, पण ती सर्व हिंदूंसाठी बंधनकारक धार्मिक आज्ञा आहे असे कोणताही प्रमुख धर्मग्रंथात स्पष्टपणे सांगितलेले नाही. धनंजय आश्चर्याने म्हणाला, मग ही परंपरा सुरू कशी झाली? महाराज म्हणाले, श्रावण हा भगवान शिवांच्या उपासनेचा, संयमाचा आणि साधेपणाचा महिना आहे. या काळात माणसाने बाह्य रूपापेक्षा अंतर्मनाच्या शुद्धीवर लक्ष द्यावे असा संदेश दिला गेला. ते पुढे म्हणाले, जसा एखादा साधू तपश्चर्येच्या काळात ऐहिक सुखाचा त्याग करतो, तसाच सामान्य माणसानेही काही दिवस स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवावे. केस न कापणे हा त्या संयमाची एक प्रतिकात्मक अभिव्यक्ती मानली जाते. धनंजय शांतपणे ऐकत होता. महाराजांनी मंदिरातील शिवलिंगाकडे बोट दाखवत सांगितले, भगवान शिव आपल्याला शिकवतात की खरे सौंदर्य बाह्य अलंकारात नसते, तर शुद्ध मन, नम्र स्वभाव आणि चांगल्या कर्मात असते. म्हणून श्रावणात अनेक भक्त बाह्य सजावटीपेक्षा जप, ध्यान, दान आणि सेवेला अधिक महत्त्व देतात. महाराज धनंजयला जुन्या काळाची आठवण करून देत म्हणाले, आज आपल्याकडे स्वच्छ सलून, निजर्तुंग ब्लेड आणि औषधे आहेत, पण शेकडो वर्षापूर्वी अशी सुविधा नव्हती. ते पुढे म्हणाले, पावसाळ्यात दमट वातावरणामुळे जखमांमध्ये संसर्ग होण्याचा धोका अधिक असे. केस कापताना ब्लेडमुळे अगदी लहान जखम झाली तरी ती चिघळण्याची शक्यता होती. त्यामुळे काही समाजांनी पावसाळ्यात केस कापणे कमी करण्याची परंपरा स्वीकारली. महाराज म्हणाले, म्हणूनच अनेक धार्मिक परंपरांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेचे नियम श्रद्धेशी जोडले गेले, जेणेकरून लोक त्यांचे पालन करतील. धनंजय म्हणाला, महाराज, म्हणजे केस कापल्याने लगेच अशुभ किंवा संकट येते असे नाही. महाराज प्रेमाने म्हणाले, नाही वत्सा, अशा प्रकारचा सार्वत्रिक दावा धर्मग्रंथ करत नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या काळात संयम, साधेपणा आणि भक्ती याचा स्वीकार करणे. धनंजयने उत्तर दिले, यंदाचा श्रावण मी बाह्य देखाव्यापेक्षा अंतर्मन घडवण्यासाठी अर्पण करीन. त्या दिवसापासून त्याने दररोज शिवनामाचा जप, गरजूंना मदत आणि शांत स्वभावाने जीवन जगण्याचा संकल्प केला. श्रावणात केस न कापण्याची प्रथा अनेक भागात श्रद्धेने पाळली जाते, परंतु ती सर्वांसाठी बंधनकारक नाही. धार्मिक नियम असा नाही. या परंपरेचा मुख्य हेतू संयम, साधेपणा आणि आध्यात्मिक साधनेवर भर देणे हा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक असल्यानेही अशी प्रथा उद्भवली असावी. श्रावणाचे खरे पालन म्हणजे बाह्य रूप बदलण्यापेक्षा मन, विचार आणि आचरण शुद्ध करणे हे आहे. श्रावण महिन्यात नखे का कापू नयेत? श्रावण महिन्याचा 4था सोमवार होता. सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. मंदिरात भगवान शिवांचा रुद्राभिषेक सुरू होता. ओम नमः शिवाय या मंत्राच्या जपाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. पूजा संपल्यानंतर धनंजय मंदिराच्या अंगणात बसला होता. तेवढ्यात त्याने एका वृद्ध महिलेची आपल्या नातवाकडे सांगताना ऐकले, बाळा, श्रावणात नखे का कापू नयेत? हे ऐकताच धनंजयच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाला. तो लगेच सोमेश्वर महाराजांकडे गेला. तो नम्रपणे म्हणाला, महाराज, केसाप्रमाणेच नखाबद्दलही अशीच परंपरा आहे. काही लोक म्हणतात की श्रावणात नखे कापले तर लक्ष्मी निघून जाते, तर काहीजण म्हणतात की पुण्य कमी होते. यामागचे खरे कारण काय आहे? महाराज शांतपणे हसले आणि म्हणाले, वत्सा, धर्मातील प्रत्येक गोष्ट समजून घेतली तर ती अंधश्रद्धा वाटत नाही. नखे न कापण्याची परंपरा ही त्याच प्रकारची आहे. मात्र ही सर्व हिंदूंना लागू असलेली बंधनकारक आज्ञा आहे असे प्रमुख धर्मग्रंथ स्पष्टपणे सांगत नाहीत. धनंजय उत्सुकतेने म्हणाला, मग लोक ही परंपरा का पाळतात? महाराज म्हणाले, श्रावण हा आत्मसंयमाचा महिना आहे. या काळात मनुष्याने आपल्या इच्छा, सवयी आणि बाह्य देखाव्यापेक्षा ईश्वर भक्तीला अधिक महत्त्व द्यावे असा संदेश या परंपरेतून दिला जातो. ते पुढे म्हणाले, नखे कापू नयेत हा नियम केवळ नखाबद्दल नाही, तर काही काळ स्वतःच्या सोयी सुविधांवर नियंत्रण ठेवून मनाला शिस्त लावण्याचा तो एक प्रतिकात्मक मार्ग आहे. धनंजय म्हणाला, म्हणजे हा नियम भक्तीशी जोडलेला आहे का? महाराज उत्तरले, होय.
जेव्हा मनुष्य छोट्या छोट्या गोष्टींमध्येही संयम पाळायला शिकतो तेव्हा मोठ्या मोहावर विजय मिळवणे त्याला सोपे जाते. महाराज धनंजयला जुन्या काळातील जीवन समजावून सांगू लागले. आज आपल्या घरी नेलकटर, साबण, औषधे आणि स्वच्छता राखण्याची अनेक साधने आहेत, पण पूर्वी तसे नव्हते. ते पुढे म्हणाले, पावसाळ्यात दमट वातावरणामुळे जीवाणू आणि बुरशींची वाढ अधिक होत असे. धारदार साधनांनी नखे कापताना बोटाला छोटासा घाव लागला तरी संसर्ग होण्याची शक्यता असे. ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा कमी असल्याने अशा जखमा गंभीर होऊ शकत. म्हणून काही समाजांनी विशिष्ट दिवस किंवा पावसाळ्यात नखे कापणे टाळण्याची परंपरा स्वीकारली. महाराज म्हणाले, त्या काळी आरोग्याचे नियम लोकांनी सहज पाळावेत म्हणून त्यांना धार्मिक परंपरेचे स्वरूप दिले गेले. धनंजय विचारमग्न झाला. तो म्हणाला, महाराज प्रेमाने म्हणाले, बरोबर. धनंजय म्हणाला की म्हणजे नखे कापल्याने लगेच दुर्दैव येते किंवा देव रागावतात असे म्हणणे योग्य नाही का? महाराज प्रेमाने म्हणाले, बरोबर. श्रद्धा भीतीवर नव्हे तर समजुतीवर उभी असावी. कोणतीही परंपरा पाळताना तिच्या मागील उद्देश समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणाले, जर स्वच्छता, आरोग्य किंवा आवश्यक कारणास्तव नखे कापावी लागली तर त्यात धार्मिक दोष आहे असा सार्वत्रिक निष्कर्ष काढता येत नाही. मात्र अनेक कुटुंबे आपल्या परंपरेनुसार श्रावणात किंवा विशिष्ट दिवशी हे नियम श्रद्धेने पाळतात. धनंजयने हात जोडले आणि म्हणाला, आता मला समजले की श्रावणाचा खरा अर्थ बाह्य नियम नव्हे तर मनातील शुद्धता, संयम आणि भक्ती आहे. श्रावणात नखे न कापण्याची प्रथा अनेक ठिकाणी श्रद्धेने पाळली जाते, परंतु ती सर्व हिंदूंना बंधनकारक धार्मिक नियम असल्याचे प्रमुख धर्मग्रंथ स्पष्टपणे सांगत नाही. या परंपरेचा मुख्य हेतू संयम, साधेपणा आणि भक्तीवर लक्ष केंद्रित करणे हा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक असल्यामुळेही ही प्रथा विकसित झाली असावी. कोणतीही परंपरा विवेक, स्वच्छता, आरोग्य आणि श्रद्धा या 4 गोष्टी लक्षात घेऊन पाळणे हेच धर्माचरण आहे. गंभीर नुकसान म्हणजे नेमके काय? श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार होता. संपूर्ण गावात हर हर महादेवाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले होते. मंदिरात महाआरती सुरू होती. धनंजयने संपूर्ण श्रावण भक्तिभावाने व्यतीत केला होता, पण त्याच्या मनात अजून एक प्रश्न शिल्लक होता. तो सोमेश्वर महाराजांसमोर हात जोडून म्हणाला, महाराज, अनेक लोक म्हणतात की श्रावणात मांसाहार केला, केस किंवा नखे कापले तर गंभीर नुकसान होते. हे नुकसान नेमके कोणते? खरोखर काही संकटे येते का? महाराज काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी शिवलिंगाकडे पाहत उत्तर दिले, बसा. धर्माचा उद्देश भीती निर्माण करणे नाही, तर माणसाला योग्य मार्ग दाखवणे हा आहे. गंभीर नुकसान या शब्दाचा अर्थ केवळ आर्थिक हानी, आजार किंवा अचानक संकट असा लावणे योग्य नाही. धनंजय आश्चर्याने म्हणाला, म्हणजे लोक जसे सांगतात तसे नसते? महाराज म्हणाले, अनेक लोक परंपरेचा अर्थ न समजता भीती निर्माण करणाऱ्या गोष्टी सांगतात, पण धर्मग्रंथांचा मुख्य उद्देश हा आत्मशुद्धी आणि सदाचाराचा आहे. महाराजांनी सांगितलेले खरे गंभीर नुकसान मनाची सात्विकता कमी होणे. महाराज म्हणाले, श्रावण हा संयमाचा महिना आहे. जर माणूस सतत आपल्या इच्छांच्या मागे धावत राहिला तर त्याचे मन अस्थिर होते, भक्तीतील एकाग्रता कमी होते. हेच पहिले नुकसान. आत्मसंयम गमावणे. ते पुढे म्हणाले, लहान लहान नियम पाळण्याची सवय माणसाला मोठ्या संकटातही योग्य निर्णय घेण्याची ताकद देते, पण संयमच नसेल तर मनुष्य मोह, राग आणि लोभाचा गुलाम होतो. परंपरेमागील मूल्य विसरणे. महाराज म्हणाले, जर आपण फक्त बाह्य नियमांवर वाद घालत राहिलो आणि त्यामागील करुणा, अहिंसा, सेवा आणि भक्ती विसरलो तर तेच खरे नुकसान आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. महाराज पुढे म्हणाले, पूर्वजांनी काही नियम आरोग्याच्या दृष्टीनेही सांगितले होते. जर आपण स्वच्छता, संतुलित आहार आणि आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्यांचे परिणाम शरीरावर होऊ शकतात. महाराजांनी धनंजयला 2 दिवे दाखवले. पहिल्या दिव्यात भरपूर तूप होते, पण वात पेटवली नव्हती. दुसऱ्या दिव्यात थोडे तूप होते, पण वात तेजाने जळत होती.
महाराज म्हणाले, पहिला दिवा म्हणजे बाह्य आडंबर, दुसरा दिवा म्हणजे शुद्ध मन. भगवान शिवांना बाह्य दिखावा नव्हे तर अंतःकरणातील भक्ती प्रिय आहे. धनंजयाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, महाराज, आज मला समजले की श्रावणातील प्रत्येक परंपरेचा उद्देश भीती नव्हे तर आत्मपरिवर्तन आहे. महाराज हसून म्हणाले, वत्सा, लक्षात ठेव, श्रद्धा आणि विवेक हे दोन्ही एकत्र असतील तरच धर्म पूर्ण होतो. श्रावणातील परंपरांचा मुख्य उद्देश संयम, सात्विकता, भक्ती आणि आत्मशुद्धी आहे. मांसाहार, केस किंवा नखे कापल्याने आपोआप अलौकिक संकट येते असा सार्वत्रिक दावा प्रमुख हिंदू धर्मग्रंथ स्पष्टपणे करत नाहीत. गंभीर नुकसान याचा खरा अर्थ म्हणजे मनातील शांतता, आत्मसंयम, आध्यात्मिक एकाग्रता आणि चांगल्या सवयी गमावणे. अशा प्रतिकात्मक अर्थ अनेक गुरु आणि परंपरा सांगतात. प्रत्येक कुटुंब, प्रदेश आणि संप्रदायाच्या परंपरा वेगवेगळ्या असू शकतात, त्या श्रद्धेने पाळाव्यात, पण त्यामागे तत्त्व समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. श्रावणाचा खरा उपवास अन्नाचा नसून अहंकार, क्रोध, लोभ आणि वाईट विचारांचा आहे. मन शुद्ध झाले तर तेच भगवान शिवांना सर्वात प्रिय अर्पण आहे. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला. पहाटेच्या मंद सरींनी संपूर्ण गाव प्रसन्न झाले होते. शिवमंदिरात महाअभिषेक सुरू होता. मंदिरातील घंटानाद, वेदमंत्र आणि ओम नमः शिवायच्या अखंड जपाने वातावरण भक्तिमय झाले होते. धनंजय शांतपणे मंदिरात आला. काही दिवसांपूर्वी हाच धनंजय प्रत्येक परंपरेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होता. त्याला वाटत होते की मांसाहार टाळणे, केस किंवा नखे न कापणे हे केवळ जुन्या समजुती आहे, परंतु गेल्या संपूर्ण श्रावणात त्याने सोमेश्वर महाराजांकडून प्रत्येक परंपरेमागील धार्मिक आणि व्यावहारिक अर्थ समजून घेतला होता. तो शिवलिंगासमोर नतमस्तक झाला आणि भावुक होऊन म्हणाला, भोलेनाथ, आज मला समजले की तुम्हाला बाह्य दिखावा नको आहे. तुम्हाला शुद्ध मन, दयाळू हृदय आणि प्रामाणिक भक्ती हवी आहे. इतक्यात सोमेश्वर महाराज त्याच्याजवळ आले. ते म्हणाले, वत्सा धनंजय, या श्रावणात तुला सर्वात मोठी कोणती गोष्ट मिळाली? धनंजय नम्रपणे उत्तरला, महाराज, मला समजले की धर्म म्हणजे भीती नव्हे तर योग्य आचरण, परंपरा म्हणजे अंधविश्वास नव्हे तर जीवन अधिक शिस्तबद्ध आणि सात्विक करण्याचा मार्ग आहे. महाराज आनंदाने हसले. धनंजय पुढे म्हणाला, पूर्वी मी नियम पाळायचो नाही, कारण त्यामागील कारणच माहिती नव्हते. आता मला समजले की श्रावणाचा खरा अर्थ म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे. त्या दिवसापासून धनंजयने काही संकल्प केले. दररोज भगवान शिवाच्या नामाचा जप करायचा, शक्य तितका सात्विक आहार घ्यायचा, रागाऐवजी क्षमा, द्वेषाऐवजी प्रेम आणि स्वार्थाऐवजी सेवा स्वीकारायची, गरजू लोकांना अन्नदान आणि मदत करायची. प्रत्येक परंपरेचे पालन भीती पोटी नव्हे तर समजून आणि श्रद्धेने करायचे. आणि काही महिन्यांनी गावातील लोकांना धनंजयमध्ये मोठा बदल दिसू लागला. पूर्वी तो चटकन रागवायचा, आता तो शांतपणे प्रत्येकाचे ऐकू लागला. पूर्वी तो फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करायचा, आता तो गरजूंना मदत करू लागला. पूर्वी त्याच्याकडे संपत्ती होती, आता त्याच्याकडे समाधानही होते. गावातील एका वृद्धाने त्याला विचारले, धनंजय, तुला एवढा बदल कसा झाला? धनंजय हसत म्हणाला, मी श्रावणात फक्त उपवास केला नाही तर माझ्या अहंकाराचा त्याग केला. मी फक्त मांसाहार टाळला नाही तर कटू शब्दही टाळले. मी फक्त केस आणि नखे याचाच विचार केला नाही तर माझ्या वाईट सवयीही दूर करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून सोमेश्वर महाराजांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ते म्हणाले, वत्सा, आज तू श्रावणाचा खरा अर्थ समजलास. भगवान शिवांना फुले, दूध आणि बेलपत्र प्रिय आहेतच, पण त्याहून अधिक प्रिय आहे निर्मळ मन, दयाळू स्वभाव आणि सत्यनिष्ठ जीवन. त्या दिवशी संपूर्ण गावाने हर हर महादेवचा जयघोष केला आणि धनंजयाच्या परिवर्तनाची कथा अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. श्रावण हा शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीचा महिना मानला जातो. मांसाहार टाळण्यामागे धार्मिकदृष्ट्या अहिंसा व सात्विकता तर वैज्ञानिकदृष्ट्या पावसाळ्यातील आरोग्यविषयक कारणे सांगितली जातात. केस आणि नखे न कापण्याची प्रथा सर्व हिंदूंसाठी सार्वत्रिक बंधनकारक नियम नाही.
ती अनेक ठिकाणी परंपरा, संयम आणि स्वच्छतेच्या ऐतिहासिक संदर्भाशी संबंधित आहे. कोणतीही परंपरा पाळताना तिच्या मागील तत्त्व समजून विवेकाने आणि श्रद्धेने आचरण करणे अधिक महत्त्वाचे आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.